28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। कळमेश्वर MIDC मध्ये बनावट युरियावर कृषी विभागाची धडक कारवाई, मोठा साठा जप्त। नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर MIDC परिसरातील एशियन केमिकल युरिया या उद्योगावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी मार्च 12 सकाळी सुमारे 7 वाजता धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात बनावट युरियाचा साठा जप्त केला। रवींद्र तरारे तसेच काही शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कृषी विभागाने ही कारवाई केली। तपासादरम्यान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट युरिया तयार करून त्याची साठवणूक केली जात असल्याचे उघडकीस आले। कारवाई दरम्यान उद्योगाचे मालक आसिफ सलाट यांनी प्राथमिक चौकशीत कबुली दिली की कळमेश्वर, सावनेर, नागपूर कृषी केंद्रातील काही दुकानदारांकडून तसेच इतर तालुक्यांमधून युरिया खरेदी करून त्यावर प्रक्रिया करून बनावट युरिया तयार केला जात होता। हा बनावट युरिया डीलर मार्फत शेतकऱ्यांना विक्रीसाठी पाठवला जात असल्याची माहिती समोर आली आहे। युरिया हा कोणाला दिला जातो? दुकानाचे नाव राव कृषी सेवा केंद्र कळमेश्वर येथून तसेच संतनाथ कृषी केंद्र खापा तालुका सावनेर, RCF कृषी सेवा केंद्र सावनेर, आदर्श कृषी सेवा केंद्र सावनेर, महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र कळमेश्वर, प्रगती कृषी सेवा केंद्र कळमेश्वर इत्यादी कृषी सेवा केंद्रातून येते। कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी असलेला संपूर्ण साठा जप्त केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। संबंधितांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। या घटनेमुळे कळमेश्वर परिसरातील व तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे। बनावट खतांच्या विक्रीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने अशा प्रकारांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणीही शेतकरी वर्गातून होत आहे। तिथे उपस्थित अधिकारी रवींद्र मनोहरेजी नागपूर, दीपाली कुंभार तालुका कृषी अधिकारी कळमेश्वर, मार्कड खंडाईत नागपूर, ओमप्रकाश गहुकर भरारी पथक सदस्य कृषी अधिकारी नरखेड, ऐश्वर्या सहारे भरारी पथक सदस्य कृषी अधिकारी काटोल, फिर्यादी प्रशांत राऊत कृषी अधिकारी गुण, कळमेश्वर पोलीस अधिकारी सह आणि रवींद्र तरारे, सतीश चालखोड, हरीश हिंगणीकर, संजय चौधरी व सर्व शेतकरी वर्ग उपस्थित होते। नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट। तर साहेब आले तर आपण साहेबांशी काही कोणती कारवाई करणार ते साहेब, आता तुम्ही याच्यावर काय कारवाई करणार आहे? जसं आपल्या कळमेश्वर तालुक्यामध्ये आपण या ठिकाणी MIDC एरियामध्ये हा प्लॉट नंबर E15 आहे आणि या ठिकाणी जे या भागातील सक्रिय कार्यकर्ते आहेत, शेतकरी बांधव आहेत, त्यांनी आमच्या कृषी विभागाला आमचे जे गुन्हा निरीक्षक तालुका आहे त्यांना माहिती दिली की या ठिकाणी इलिगल पद्धतीनं युरियाचा वापर हा आपल्या मेलॅनिन नावाचा जो काही घटक आहे तो तयार करण्यासाठी या कारखान्यामध्ये होतोय, जो की आपला याच्यामध्ये कुठलीही मान्यता नाही याला। तर त्या अनुषंगाने या ठिकाणी जवळजवळ 30 बॅगा ज्या आहेत त्या याचा वापर इथं याच्यामध्ये झालेला आहे। 35 बॅगा इथं ऑलरेडी आहेत ज्या युरियाच्या। आता आपण याच्यामध्ये आपण जे काही युरियाचा इथं गैरवापर होतो या इंडस्ट्रीयल कामासाठी तो टोटली याच्यामध्ये बॅन आहे, असं करता येत नाही। आणि हे जे याचे ओनर आहे आसिफजी सलाट यांना आम्ही विचारणा केली तर त्यांनी असं आपल्याला सांगितलेलं आहे की हे त्यांनी डीलर्सकडनं म्हणजे कळमेश्वर भागातील जे डीलर्स असेल इथे त्यांच्याकडनं आलेलं आहे। आता आम्ही हा जो चुकीचं इथे काम चालू होतं त्यांचं म्हणणं आहे की 4 महिन्यापासून आपण करताय, बरोबर? तर त्यासाठी यांनी आतापर्यंत किती प्रोडक्शन केलं, किती आणलं, त्याच्या आम्ही सर्व यांच्यावर याची जी काही माहिती आहे ती यांच्याकडनं घेणार आणि नंतर हे प्रकरण आम्ही पोलीस। मी प्रशांत राऊत, तालुका गुन्हा निरीक्षक कळमेश्वर। तर आता तुम्ही याच्यावर काय कारवाई करणार आहे? याच्यावर FIR दाखल करू। हा अनधिकृत साठा आहे, हे बाळगण्याकरिता आपल्याला लायसन्सची गरज असते, पण हे यांचं जे एशियन केमिकल्स आहे, माननीय तरारेजी, सामाजिक कार्यकर्ते आणि चालखोरजी यांनी गुप्तपणे माहिती दिल्याच्या आधारे आज सकाळी आम्ही 7:30 वाजता इथे सापळा रचून इथे आम्ही धाड टाकली आहे। त्याच्यामध्ये आम्हाला जवळपास 35-40 बॅग युरिया अनधिकृतपणे यांनी बाळगल्याचे निदर्शनास आले आहे। त्यानुसार आम्ही पोलीस स्टेशन कळमेश्वरला तर तुम्ही हे बॅग पकडली आहे ते किती आहे? किती आहे? ही युरियनची जी बॅग आता तुम्ही धाड मांडली आहे म्हणत आहे, तरी किती आहे? किती आहे? ते जवळपास 35-40 बॅग आहेत। प्रोसेस सुरू आहे, मोजणं सुरू आहे। तर तुम्ही पंचनामा केला का? पंचनामा आता सुरू होईल। फ्लाइंग स्क्वॉड असतं, फ्लाइंग स्क्वॉडचे लोक आले आहेत, आमचे जिल्हा नियंत्रण गुन्हे निरीक्षक पण आलेले आहेत, मार्कड खंडाई साहेब। आता याचा पंचनामा सुरू होईल आणि हे जप्तीमध्ये जाईल सगळे। सर, हे तर मला माहिती पडलं की ही खूप दिवसाची कंपनी आहे आणि इथे बोर्ड पण नाही, तुम्ही आतापर्यंत का बरं इथे धाड नाही मारली?
आतापर्यंत आमची सगळ्या महाराष्ट्रातील गुन्हे नियंत्रण निरीक्षकाची 15 जूनला आमची नियुक्ती झालेली आहे. आम्ही नव्यानेच ही कामं करत आहोत आणि या तालुक्यातील जवळपास 118 ते 119 जे विशेष केंद्र आहेत त्यांची तपासणी आणि धडक मोहीम अविरत